हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवलकर आणि डॉक्टर जानकी संटोख. चॅप्टर 10 भाग 5. नोईंग द रियालिटी. वास्तव जाणणे. वास्तव कसे ज्ञात होईल? वेदांत सांगते, जेव्हा विचार पार केला जातो वास्तव समजले जाते. परंतु विचारांशिवाय वास्तव कसे समजू शकेल? समजणे हा उसना शब्द. खरं म्हणजे वास्तव समजले जाऊ शकत नाही. परंतु ही चर्चा विचारांच्या क्षेत्रात असल्याने कुठला तरी शब्द वापरावा लागणार आहे आणि ज्ञात किंवा समजणे हा जवळचा शब्द आहे. ज्ञानाचे 3 पैलू आहेत. जाणकार, ज्याला ज्ञान होते. जाणलेले, ज्याचे ज्ञान होते. जाणकार आणि जाणलेला यांच्यातील संबंध म्हणजे ज्ञान. ह्या संकल्पनेला दृक् दृश्य विवेक असं वेदांतात म्हणतात. म्हणजे द्रष्टा आणि दृश्य यातील भेद. कोण द्रष्टा? तुम्ही आणि मी जाणकार आहोत. परंतु व्यक्तीमधले जाणकार कोण? शरीराला जग समजते, म्हणजे डोळ्याला रंग आकार, नाकाला वास, जिभेला स्वाद, कातडीला स्पर्श आणि कानाला आवाज समजतो. परंतु शरीरही ज्ञात आहे आणि आपल्या विचारांना शरीर समजते. आता शरीर हे ज्ञात आणि विचार हे जाणकार. तथापि विचार सुद्धा जाणले जातात, त्यामुळे ते सुद्धा ज्ञात. सूक्ष्म विचार स्थूल विचार समजू शकतात आणि सूक्ष्मतर विचार सूक्ष्म विचार जाणू शकतात. आपण जाणकाराला ढकलत असतो मागे, अजून मागे. अंतिम जाणकार म्हणजे आत्मा. जाणण्याचा कोणताच मार्ग नाही. अंतिम जाणकाराच्या व्याख्येनुसार आपण तो जाणू शकत नाही. जर तो ज्ञात झाला तर तो अंतिम जाणकार नाही. हे आश्चर्यजनक आहे की आपण स्वतःचा आत्मा जाणू शकत नाही. आत्मा प्रत्येक गोष्ट जाणतो कारण तो अंतिम ज्ञाता आहे. ज्ञात होणे म्हणजे जो ज्ञात करतो आणि ज्याचे ज्ञान होते यांचा संबंध. जेव्हा दोन्ही नसतात तेव्हा ज्ञान शब्द व्यर्थ ठरतो. वास्तव जाणण्यासाठी जाणकार आणि जाणलेला यांचा उपयोग नाही, तर आपण कसं गृहीत धरू शकतो की आपल्याला वास्तव समजेल? मग हा शोध व्यर्थ आहे का? नाही, कारण वेदांतानुसार वास्तव ज्ञात होईल. जाणकार आणि जाणलेला या संबंधात नाही, तर आत्म्याची अनुभूती होऊन.